नमस्कार मंडळी, तुम्ही सतत पावभाजी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. बघूया याची रेसिपी काय आहे. आपण आता थोडंसं तेल घेतलेलं आहे, जिरी मोहरी, त्यामध्ये आपण बडीशेप, धना, जिरी आणि थोडीशी साखर यांचं मिश्रण असलेलं मसाला टाकलेला आहे किंवा दाबेली मसाला जरी तुम्ही वापरला तरी चालेल. त्यामध्ये थोडंसं शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप टाकून आणि अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि ते छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 बटाटे किसून टाकलेले आहेत. ते नंतर 10 मिनटं शिजवल्यानंतर अशा प्रकारे सारण मी एका ताटामध्ये काढून घेऊन पसरवून ठेवलेलं आहे. त्यावरती आता आपण दाबेलीला कसा बाहेर गाड्यावर आपण बघतो सजवून ठेवलेलं असतं ना, त्याप्रमाणे आपण त्याला सजवणार आहेत. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी बारीक शेव मोठी आहे म्हणून बारीक करून टाकणार आहेत आणि नंतर त्यामध्ये आपल्याकडे जे डाळिंबीचे दाणे असतील, पायनॅपलचे तुकडे असतील किंवा द्राक्षाचे काळ्या तुकडे असतील तरी तुम्ही त्यामध्ये टाकून हे करू शकता. भाजके शेंगदाणे आपल्याला जे बाहेर भेटतात ते विकत्रीचे, हेही टाकून खूप छान त्याला टेस्ट येते. पण माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी आज बनवलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी अशा प्रकारे सर्व पाव भरून घेतले. मुलांसाठी थोडं सारण टाकलेलं आहे आणि वरूनही त्याच्यावरती काही सारण न लावता त्यांना साधेच असे पाव पांढरेच भाजून दिलेले आहेत. फक्त आतमध्ये त्यांच्या सारण भरलेलं आहे. तूप जरा जास्त वापरलेलं आहे. तुपामुळे पावाला वेगळी टेस्ट येते. पाव सकाळी आणल्यामुळे थोडेसे कडक झालेत. उन्हामुळे ना लवकर चपाती असो किंवा पाव असो कडक होतात. अशा प्रकारे मी त्यांना छान दोन्ही बाजूनी छान भाजून खायला दिले. त्यांनाही खूप आवडलं आणि मोठ्या माणसासाठी म्हणजे आमच्यासाठी जे बनवले पाव त्याला वरून मी जे उरलेलं सारण होतं ते लावून घेतलेलं आहे. जरी सारण उरलेलं नसेल तर आपण तेलामध्ये थोडंसं काश्मीरी लाल चटणी पावडर टाकून, थोडंसं पांढरे तीळ टाकून वरून असे छान प्रकारे कडक भाजून घेऊ शकता. टेस्टला एवढे अप्रतिम होतात ना, तुम्ही एकदा बनवलं ना कधीच पावभाजी खाणार नाहीत. हेच पदार्थ तुम्ही सारखं बनवून खाचाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.